मित्रांनो, माझ्या लग्नानंतर 1 वर्षाने माझ्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ अजून लहान होतं आणि त्यांची तसेच माझ्या पत्नीची काळजी घेण्यासाठी कोणी अनुभवी बाई नव्हती. म्हणून माझ्या आईने माझ्या पत्नीला तिच्या घरी म्हणजेच सासरी बोलावून घेतलं. आता घरी मी आणि माझी साली मोनिका दोघेच राहिलो होतो. मी त्यांच्याशी फारच बोलत नव्हतो. सकाळी लवकर कामावर निघायचो आणि रात्री उशिरात परत यायचो. मोनिका मला जेवण देऊन शेजारी राहणाऱ्या तिच्या काकांच्या घरी झोपायला जायची आणि सकाळी लवकर परत येऊन माझ्यासाठी जेवण बनवायची. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पत्नीपासून दूर राहून जवळपास 1 महिना झाला होता आणि आता माझ्या मनात सुंदर वेळ अनुभवायची इच्छा होऊ लागली होती. पण काही मार्ग दिसत नव्हता. कधीकधी मी रात्री ती मूव्हीची सीडी आणून बघायचो, ज्यामुळे माझी इच्छा आणखीच वाढायची. एके दिवशी मला वाटलं का मोनिकाला पटवावं. यामुळे माझं काम सोपं होईल आणि जोपर्यंत पत्नी परत येत नाही तोपर्यंत मी मनसोक्त सुंदर अनुभव घेऊ शकेन. हाच विचार करून मी मोनिकाला पटवण्याचा जुगाड शोधायला लागलो. एके दिवशी मी चुकून सीडी माझ्या उशाखाली बेडवर विसरलो आणि कामावर निघून गेलो. नंतर मला आठवलं की मी सीडी घरीच विसरलो. पण मग मी विचार केला, काही हरकत नाही. जर मोनिकाने ती सीडी पाहिली तर माझं काम आणखी सोपं होईल. विचार मनात येताच माझा उत्साह वाढला आणि माझ्या मनात फक्त मोनिकाचा विचार घोळू लागला. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा मोनिका अगदी नेहमीसारखी वाटली. ती माझ्याशी कमीच बोलायची आणि मीही तिच्याशी फारच बोलत नव्हतो. तिचं असं सामान्य वागणं पाहून माझा मूड खराब झाला. मी तर वाट पाहत होतो की तिला सीडीमुळे काहीतरी फरक पडेल आणि मला संधी मिळेल. पण माझी सगळी स्वप्नं धुळीत मिळाली. त्या रात्री मी मोनिकाचा विचार करून 2दा हातबल केलं आणि माझ्या इच्छा दाबल्या. आता माझं सगळं लक्ष फक्त ह्याच गोष्टीवर होतं की मोनिकाला माझ्या मनातलं कसं सांगावं. तिलाही माझ्यासोबत सुंदर अनुभव घेण्याची इच्छा आहे की नाही हे कसं समजावं. कुठे सगळं बिनसलं तर हा विचार करत करत सारा दिवस गेला. माझ्या कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. म्हणून त्या दिवशी मी संध्याकाळी लवकर घरी परतलो. मला पाहून मोनिकाने गोड हसत म्हटलं, "जिजू, आज तुम्ही खूप लवकर आलात. चहा घ्या. मी बाजारातून भाजी आणते." मी कपडे बदलून शांतपणे चहा प्यायला लागलो आणि तिच्याकडे पाहत राहिलो. तिचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना दाटून येऊ लागली होती. ती म्हणाली, "मी भाजी आणते" आणि घराबाहेर गेली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. बाजारातून परतल्यावर ती तिच्या कामात गुंतली आणि मी बाहेर वरांड्यात बसलो. थोड्या वेळाने काही कामासाठी आत गेलो तेव्हा पाहिलं की तिच्या खोलीचा दरवाजा बंद आहे, पण त्याला कडी नव्हती. मी हळूच दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून माझ्या डोळ्याचं पारण फिटलं. मोनिका तयार होत होती आणि तिचे व्यक्तिमत्व मोकळे होते. मी विचार केला, आता तसं उत्तम संधी आहे. आता जाऊन तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा. पण मनात भीती होती की कुठे गोष्ट बिघडली तर. आमच्यात कधीच जास्त बोलणं किंवा मस्करी झाली नव्हती. मी हा विचार करत असतानाच दाराची बेल वाजली आणि मी घाईघाईने बाहेर आलो. शेजारी राहणारी वहिनी आणि त्यांची मुलगी आल्या होत्या. माझा सारा मूड खराब झाला. एक सुवर्णसंधी हातातून निसटली. त्याच दरम्यान मी 2 दिवसाची सुट्टी घेऊन माझ्या घरी म्हणजेच सासरी गेलो. कारण माझ्या मुलाला आणि पत्नीला भेटून बरेच दिवस झाले होते. पण तिथेही पत्नीसोबत सुंदर वेळ घालवण्यास संधी मिळाली नाही. 2 दिवस थांबून मी परत आलो आणि मुद्दाम रात्रीच्या ट्रेनने आलो. रात्री 1 वाजता मी सासूरवाडीला पोहोचलो. मोनिका आणि तिची चुलत बहीण रवीना घरी होत्या. त्या दोघी माझ्या खोलीत माझ्या बेडवर झोपल्या होत्या. मी मोनिकाला म्हणालो, "इथेच झोप, मी एका कोपऱ्यात झोपतो." मोनिका मध्ये होती आणि रवीना किनाऱ्यावर. मी तयार होऊन दुसऱ्या कोपऱ्यात झोपलो. पण मला झोप येईना.
करवट घेण्याच्या बहाण्याने मी माझा एक पाय मोनिकावर ठेवला आणि हात तिच्या व्यक्तिमत्वावर. माझा प्रभाव वाढला. त्यामुळे तिची झोप मोड झाली. पण मी झोपच नाटकं केलं. तिला वाटलं मी खूप दमून गहरी झोपेत आहे. माझा हात अजूनही तिच्या व्यक्तिमत्वावर होता आणि मला तिचा मनाचा अंदाज येत होता. कदाचित तिच्यातही भावना जागृत झाली होती. मग मी शांतपणे झोपलो. पण मनात ठरवलं की आता मोनिकाला लवकरच सुंदर अनुभवासाठी तयार करायचं. रवीनामुळे मला चिडचिड झाली होती. ती नसती तर कदाचित मी त्या रात्रीत मज्जा घेतली असती. पण काही गोष्टी वेळेआधीच होत्या. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम उशिरा उठलो आणि मूड खराब असल्याचं दाखवलं. त्या दिवशी मी कामावरही गेलो नाही. दुपारी जेवणानंतर मी खोलीत येऊन झोपलो. थोड्या वेळाने मोनिका तिचं काम आटोपून खोलीत आली आणि म्हणाली, जिजू, तुमचा मूड काही बरोबर दिसत नाही. काय झालं? मी तिला म्हणालो. माझं आयुष्य एकदम नीरस झालंय मोनिका. माझी बायको आणि मुलगा माझ्यापासून दूर आहेत. सगळे आपापल्या कुटुंबासोबत मज्जा करताय आणि मी इथे एकटा पडलोय. मला माझ्या बायको आणि मुलावर प्रेमही करता येत नाही. हे ऐकून ती खूप अस्वस्थ झाली आणि रडायला लागली. ती म्हणाली, हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होतोय. मी तिला समजावलं, असं नाही मोनिका, पण ती रडतच राहिली. मग मी तिला जवळ घेतलं. तेव्हा ती आणखी जोरात रडायला लागली. मी तिला शांत करायचा प्रयत्न केला. तेव्हा मी तिच्या कपाळावर एक पापी दिलं. पण ती अजूनही रडत होती. मला वाटलं हिचं ती संधी आहे. मी तिला पापी द्यायला सुरुवात केली. तिने थोडा विरोध केला. पण मी म्हणालो, आज मला थांबू नको मोनिका. मी प्रेमासाठी खूप भुकेलो आहे. तू मला साथ दिलीस नाहीस तर कोण देईल? तर तुला जर मी सुखी राहावं असं वाटतं असेल तर मला माझ्या बायकोची कमतरता जाणून देऊ नको. माझं प्रेम स्वीकार. आता तिचा विरोध कमी झाला आणि ती पूर्णपणे वितळली. मी तिला पापी द्यायला लागलो आणि व्यक्तिमत्वावर हाताने अनुभव देऊ लागलो. यामुळे ती पण प्रभावी झाली आणि ती मला पूर्ण साथ द्यायला लागली. मग तिने माझी भावना मोकळी केली आणि हाताने सुंदर अनुभव दिला. मी तिची व्यक्तिमत्व मोकळे केले. ती लाजत म्हणाली, मला खूप लाज वाटते. मी तिला समजावलं, अगं, लाजण्याने काही होत नाही. जीवनाचा खरा अनुभव असाच तर आहे. ती लांब लांब श्वास घ्यायला लागली. मी समजलो की आता ती अनुभव घेण्यासाठी पूर्ण तयार आहे. मग मी भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. ती तर जणू वेडी झाली आणि बडबडायला लागली, जिजू, खूप आनंद येतोय. आजपासून तुम्ही माझे जिजू नाही, माझे नवरदेव आहात. मी सुंदर अनुभव देत राहिलो आणि काही वेळाने मी तिला म्हणालो, माझ्या भावनेतून रंग सुटणार आहे. मग ती म्हणाली, जीवनातच रंग सोडा. मी जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. थोडा वेळ आम्ही दोघेही पडलो. मी तिला विचारलं, कसं वाटलं? ती हसत म्हणाली, खूप मस्त वाटलं जिजू. मला माहीत असतं की तुम्हाला मी आवडते तर मी हा 1 महिना वाया घालवला नसता. रात्री तुम्ही आणि दीदी खोलीत सुंदर अनुभव घ्यायच्यात तेव्हा तुमच्या आवाजाने माझंही मन खूप होत होतं की कुणी मलाही असं सुंदर वेळेचा अनुभव द्यावा. मी विचारलं, तू कोणता तरी बॉयफ्रेंड बनवला असशील ना? ती म्हणाली, नाही जिजू, मुलं खूप हरामी असतात. गर्लफ्रेंड बनवली की सगळ्यांना सांगत फिरतात. मला कुणी माझ्याबद्दल वाईट बोलावं असं वाटत नाही. मी तर सुरुवातीपासून तुमच्यासोबतच सुंदर अनुभव घ्यायचं ठरवलं होतं. यामुळे माझंही काम होत राहील आणि घरातली गोष्ट घरातच राहील. हे ऐकून मी खूप खुश झालो आणि पुन्हा एकदा तिला सुंदर वेळेचा अनुभव दिला. संध्याकाळी आमची झोप उशिरा उघडली. ती घाईघाईने तयार झाली आणि म्हणाली, तुम्हीही तयार व्हा. घरी कोणी आलं तर अडचण होईल. मी तयार झालो आणि बाहेर आलो. ती म्हणाली, आता मी तुमची घरवारी झाले. जोपर्यंत दीदी परत येत नाही
तोपर्यंत मला सकाळी आणि संध्याकाळी सुंदर वेळेचा अनुभव हवाय. पण आता पाकीट शिवाय नाही. तर आता बाजारात जाऊन पाकीट आणि जेवणासाठी काहीतरी घेऊन या. कारण आता जेवण बनवायला उशीर होईल आणि सुंदर वेळेचा प्रोग्राम होणार नाही. तिचा हा प्रभाव पाहून मी खूप खुश झालो. मी बाईक घेतली आणि बाजारात निघालो. मनात एक अनामिक आनंद दाटून आला होता. मोनिकाच्या बोलण्याने माझ्या मनात एक नवीन ऊर्जा संचारली होती. तिचे ते शब्द, आता मी तुमची घरवाली आहे, माझ्या कानात घुमत होते. बाजारात पोहोचलो तेव्हा मला जाणवलं की माझ्या आयुष्यात एक नवं वळण आलं आहे. मोनिकाच्या सहवासाने माझ्या एकाकी आयुष्यात रंग भरायला सुरुवात झाली होती. पण त्याचवेळी माझ्या मनात एक भीती दाटत होती. जर ही गोष्ट कुणाला समजली तर माझ्या पत्नीला, माझ्या सासरी किंवा शेजारपाजारात माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण मोनिकाच्या त्या गोड हसण्याने आणि तिच्या नजरेतल्या त्या विश्वासाने माझी सगळी भीती कुठच्या कुठे पळून गेली. बाजारातून मी मोनिकाने सांगितलेले सगळं सामान घेतलं. जेवणासाठी काही रेडीमेड पदार्थ, फळ आणि अर्थातच तिने हसत हसत मागलेले पाकीट. दुकानदाराने मला एक कटाश टाकला, पण मी दुर्लक्ष केलं. माझ्या मनात फक्त मोनिकाचा विचार होता. ती घरी माझ्या वाट पाहत असेल. तिच्या त्या लाजऱ्या हसण्याने आणि त्या चमकणाऱ्या डोळ्यांनी घरी परतताना रस्त्यावर मला रवीना दिसली. मोनिकाची चुलत बहीण. ती मला पाहून हसली आणि म्हणाली, जिजू आज काय खास आहे? इतक्या मस्त मूडमध्ये दिसताय. मी कसंबसं हसत म्हणालो, काही नाही रवीना, फक्त तुझ्या जिजूला आज कामातून सुट्टी मिळाली म्हणून मूड चांगला आहे. पण माझ्या मनात एक शंका डोकावली. रवीनाला काही संशय तर नाही ना? मोनिकासोबत राहते, त्या दोघींचं काय बोलणं झालं असेल? पण तिच्या चेहऱ्यावर काहीच ती संशय दिसत नव्हता आणि मी स्वतःला समजावलं की मी जास्त विचार करतोय. घरी पोहोचलो तेव्हा मोनिका स्वयंपाकघरात होती. ती त्या रेडीमेड पदार्थात काहीतरी बनवायची तयारीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं आणि ती माझ्याकडे पाहून म्हणाली, जिजू इतकं सगळं सामान आणलं, आता तर मला खूप काम करावं लागेल. मी हसत तिच्याजवळ गेलो आणि हळूच तिच्या कानात म्हणालो, कामाची काळजी नको मोनिका, आता तुझं आणि माझं काम रात्रीच होणार आहे. ती लाजली आणि तिने मला हलके ढकलत म्हटलं, जिजू कोणी ऐकेल, शांत व्हा. पण तिच्या डोळ्यामधली ती चमक मला सांगत होती की ती माझ्या इतकीच प्रभावी आहे. संध्याकाळी आम्ही दोघांनी जेवण तयार केलं. मोनिका स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत होती आणि मी तिला मधूनच चिडवत होतो. मोनिका तुझ्या गाण्याने तर सगळं घर रंगीत झालंय. ती हसत म्हणाली, जिजू तुम्ही पण गाणं गा ना, मला ऐकायचंय. मी हसत म्हणालो, माझं गाणं तुला रात्री ऐकायला मिळेल. ती पुन्हा लाजली आणि आमचं असं हसणं खिदळण चालू राहिलं. त्या क्षणात मला वाटलं की आयुष्य खरंच सुंदर आहे. पण माझ्या मनात कुठेतरी एक विचार डोकं काढत होता, हे सगळे किती काळ चालणार? जेवण झाल्यावर मोनिका आणि मी लिव्हिंग रूममध्ये बसलो. टीव्हीवर काहीतरी चालू होतं, पण आमचं लक्ष टीव्हीवर नव्हतं. मोनिकाने हळूच माझा हात धरला आणि म्हणाले, जिजू आज रात्री तुम्ही मला काही नवीन शिकवणार का? तिच्या त्या बोलण्याने माझी भावना दाटून येऊ लागली. मी तिला खेचलं आणि म्हणालो, मोनिका तू तयार आहेस का खऱ्या अनुभवासाठी? ती हसत म्हणाली, जिजू मी कधीपासून तयार आहे. आम्ही दोघे माझ्या खोलीत गेलो. रात्रीचं शांत वातावरण, मंद प्रकाश आणि आमच्या मनातला तो प्रभाव, सगळं काही परफेक्ट होतं. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, मोनिका तू खरंच खूप सुंदर आहेस. ती लाजली, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आम्ही एकमेकांना त्या रात्री सुंदर वेळेचा अनुभव दिला. मोनिकाची ती कोमलता, तिचा तो प्रभाव आणि तिच्या जीवनाची ती ऊब, सगळं काही मला वेड लावत होतं. आम्ही त्या रात्री एकमेकांना खूप काही दिलं
आणि त्या क्षणात मला वाटलं की मी स्वर्गात आहे. पण त्या रात्रीच्या आनंदातही माझ्या मनात एक शंका डोकावली. रवीना आज रात्री कुठे आहे? ती नेहमीप्रमाणे काकांच्या घरी गेली होती. पण जर ती अचानक परत आली तर? किंवा तिला काही संशय आला तर? मी मोनिकाला विचारलं, रवीना कुठे आहे? ती परत येणार नाही ना? मोनिका हसत म्हणाली, जिजू काळजी नको, रवीना आज रात्री काकांकडे आहे आणि ती काहीच बोलणार नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्या विश्वासाने मला थोडं बरं वाटलं. पण तरीही माझ्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. मोनिका अजून झोपली होती. तिचा तो शांत चेहरा पाहून मला खूप आनंद झाला. मी हळूच उठलो आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेलो. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी गेलो आणि दार उघडलं तर समोर रवीना उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. ती म्हणाली, जिजू काय चाललंय? मोनिका अजून झोपली आहे का? मी कसंबसं हसत म्हणालो, हो, ती रात्री उशिरा झोपली म्हणून अजून उठली नाही. पण रवीनाच्या डोळ्यातली ती चमक मला काहीतरी वेगळंच सांगत होती. तिला काहीतरी माहीत आहे का? रवीना आत आली आणि स्वयंपाकघरात गेली. ती मोनिकाला उठवायला गेली आणि मी माझ्या खोलीत गेलो. माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. जर रवीनाला आमच्याबद्दल काही समजलं असेल तर ती काय करेल? ती मोनिकाची बेस्ट फ्रेंड आहे, पण तरीही जर तिने कुणाला सांगितलं तर? माझ्या पत्नीला किंवा माझ्या सासरी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. थोड्या वेळाने मोनिका आणि रवीना स्वयंपाकघरातून हसत खिदळत बाहेर आल्या. मोनिकाने मला पाहून डोळा मारला आणि रवीनाने मला एक कटाक्ष टाकला. ती म्हणाली, जिजू तुम्ही आज कामावर नाही जाणार का? की मोनिका सोबतच घरी राहणार? तिच्या त्या बोलण्याने माझा जीव घाबरला. तिला नक्की काय माहीत आहे? मी हसत म्हणालो, नाही, रवीना आज कामावर जायचंय. पण तू आणि मोनिका काय प्लॅन करताय? ती हसत म्हणाली, काही नाही जिजू, फक्त गप्पा मारणार आहोत. पण तिच्या त्या हसण्यात काहीतरी लपलेलं होतं. त्या दिवशी मी कामावर गेलो, पण माझं मन कामात लागत नव्हतं. रवीनाच्या त्या हसण्याने आणि तिच्या त्या बोलण्याने माझी सगळी शांतता हिरावून घेतली होती. मी मोनिकाला मेसेज केला, मोनिका, रवीनाला काही माहीत आहे का? ती आज खूप विचित्र वागत होती. लगेच रिप्लाय केला, जिजू काळजी नको, रवीना माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती काहीच बोलणार नाही. तुम्ही फक्त रात्री लवकर घरी या. मला तुमची खूप आठवण येते. तिच्या ते मेसेजने मला थोडं बरं वाटलं, पण तरीही माझ्या मनातली शंका गेली नव्हती. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा मोनिका आणि रवीना दोघी लिव्हिंग रूममध्ये बसून टीव्ही पाहत होत्या. रवीना मला पाहून म्हणाली, जिजू आज रात्री आम्ही मूव्ही पाहणार आहोत. तुम्ही पण बसा ना. मी हसत म्हणालो, ठीक आहे, पण कोणता मूव्ही? मोनिकाने हसत म्हटलं, जिजू तुम्हीच निवडा. मी एक रोमॅन्टिक मूव्ही निवडली आणि आम्ही तिघे बसून मूव्ही पाहायला लागलो. मूव्ही पाहताना रवीना मधूनच मला कटाक्ष टाकत होती आणि मोनिका मला हळूच हात धरत होती. माझं मन पुन्हा गोंधळलं. रवीनाला खरंच काही माहीत आहे का? किंवा ती फक्त मला चिडवते? मूव्ही संपल्यावर रवीना म्हणाली, जिजू मी आज रात्री इथेच झोपणार आहे. काकांकडे जायला आता उशीर झाले. माझा जीव पुन्हा घाबरला. जर रवीना इथेच राहिली तर माझा आणि मोनिकाचा प्लॅन कसा होणार? पण मोनिकाने मला डोळ्याने इशारा केला आणि मी शांत राहिलो. रात्री जेवण झाल्यावर रवीना तिची खोलीत गेली आणि मोनिकाने मला हळूच तिच्या खोलीत बोलावलं. ती म्हणाली, जिजू रवीना झोपली आहे, आता तुम्ही आणि मी. पण ती बोलत असतानाच रवीनाचा खोलीतून आवाज आला, मोनिका तू कुठे आहेस? मोनिकाने घाबरून माझ्याकडे पाहिलं आणि मी तिला इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं. रवीना खोलीत आली आणि तिने आम्हाला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. ती म्हणाली, जिजू, मोनिका तुम्ही दोघे काय बोलताय? मला पण सांगा ना. माझा जीव घाबरला. पण मोनिकाने शांतपणे म्हटलं, काही नाही रवीना, मी जिजूंना फक्त एक गोष्ट सांगत होते.
पण रवीनाने एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, ठीक आहे, पण मला सगळं माहीत आहे. माझा जीव अक्षरशः गळ्यात आला. तिला सगळं माहीत आहे म्हणजे काय? तिने आम्हाला एकत्र पाहिलं की मोनिकाने तिला काही सांगितलं? मी मोनिकाकडे पाहिलं, पण ती शांत होती. रवीना पुढे म्हणाली, जिजू, तुम्ही आणि मोनिका खूप जवळ आलात नाही का? पण काळजी नको, मी कुणाला काही सांगणार नाही. पण मला एक गोष्ट हवी आहे. माझ्या डोक्यात विचाराचा भुंगा घुमायला लागला. रवीनाला काय हवं आहे? ती आम्हाला ब्लॅकमेल की तिचं काही करणार आहे का? वेगळंच डोक्यात आहे. मोनिकाने हळूच माझा हात पकडला आणि ती रवीनाला म्हणाली, रवीना, तुला काय हवंय? स्पष्ट बोल. रवीना हसत म्हणाली, मोनिका, तू काळजी नको करूस. मी फक्त तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायला आले आहे. आणि जिजू, तुम्ही मला पण थोडा सुंदर वेळेचा अनुभव द्या ना. तिच्या त्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. रवीना नेमका काय म्हणते? तिला आमच्या सामील व्हायचं आहे की ती आम्हाला फक्त चिडवते? मोनिकाचा चेहरा पण पांढरा पडला होता. ती रवीनाकडे रागाने पाहत होती, पण रवीनाच्या चेहऱ्यावर ती विचित्र हसू होती. त्या रात्री रवीना आमच्यासोबत राहिली आणि माझा आणि मोनिकाचा प्लॅन पूर्णपणे फसला. माझ्या मनात एक प्रश्न घुमत होता. रवीनाला नेमकं काय माहीत आहे आणि ती पुढे काय करणार आहे? तिच्या त्या हसण्यात आणि तिच्या त्या बोलण्यात काहीतरी रहस्य लपलेलं होतं, जे मला आणि मोनिकाला अजून समजलं नव्हतं. आणि त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा मला एक मेसेज आला रवीनाचा. त्यात फक्त एक वाक्य होतं, जिजू, उद्या रात्री त्या तुम्ही आणि मी एकटे बोलू. मला तुमच्याशी काही खास बोलायचं आहे. एका वाक्याने माझी झोप उडवली. रवीना नेमकं काय बोलणार आहे? तिला माझ्या आणि मोनिकाबद्दल खरंच सगळं माहीत आहे का? की ती फक्त मला चिडवते? माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. मोनिकाला याबद्दल काही सांगावं का? पण जर रवीनाने तिला सांगितलं असेल तर मोनिका माझ्यापासून का लपवते? सकाळी मी उठलो तेव्हा मोनिका स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर ती गोड हसू होती, ज्याने माझं मन नेहमी वेड लावायचं. पण आज माझं लक्ष तिच्यावर नव्हतं. रवीना कुठे आहे? ती अजून उठली नव्हती का? मी मोनिकाला हळूच विचारलं, मोनिका, रवीना कुठे आहे? ती हसत म्हणाली, जिजू, ती अजून झोपली आहे. काल रात्री ती मला खूप वेळ गप्पा मारत होती. मी विचारलं, कशाबद्दल? मोनिकाने मला एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, असंच काहीतरी, मुलींच्या गप्पा. तुम्हाला काय करायचंय? तिच्या त्या हसण्याने मला थोडं बरं वाटलं. पण रवीनाचा मेसेज माझ्या डोक्यातून जात नव्हता. मी कामावर जायच्या तयारीत लागलो, पण माझं मन कामात अजिबात लागत नव्हतं. ऑफिसमध्ये बसलो असताना माझ्या डोळ्यासमोर रवीनाचं ते विचित्र हसू आणि तिचा तो मेसेज येत होता. दुपारी मी मोनिकाला मेसेज केला, मोनिका, रवीना आज रात्री काकांकडे जाणार आहे का? तिने ताबडतोब रिप्लाय केला, जिजू, काळजी नको, ती आज रात्री काकांकडे जाणार आहे. आज रात्री फक्त तुम्ही आणि मी. तिच्या ते मेसेजने मला थोडा दिलासा मिळाला. पण रवीनाने मला रात्री एकट्याने बोलायला सांगितलं होतं. ती काकांकडे जाणार आहे तर मग ती मला कधी भेटणार? संध्याकाळी की मी घरी परतलो तेव्हा रवीना आणि मोनिका दोघी लिव्हिंग रूममध्ये बसून हसत खिदळत होत्या. रवीना मला पाहून म्हणाली, जिजू, आज लवकर आलात, काय खास आहे? तिच्या त्या बोलण्यात पुन्हा तो खट्टाळपणा होता. मी हसत म्हणालो, काही नाही रवीना, फक्त थोडा थकल्यासारखं वाटतंय. मोनिकाने मला डोळा मारला आणि म्हणाली, जिजू, चहा घ्या, मी आता जेवण बनवते. रवीना उठली आणि म्हणाली, मी काकांकडे जाते, रात्री उशिरा परत येईन. ती गेल्यावर मी मोनिकाला विचारलं, मोनिका, रवीना आज खूप विचित्र वागते, तिला काही माहीत आहे का? मोनिका हसत म्हणाली, जिजू, तुम्ही खूपच जास्त विचार करता. रवीना फक्त मस्ती करते. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती काहीच बोलणार नाही. पण माझ्या मनातील
शंका अजूनही कायम होती. रात्री जेवण झाल्यावर मोनिका आणि मी माझ्या खोलीत गेलो. ती मला जवळ घेऊन म्हणाली, "जिजू, आज रात्री रवीना नाही." तिच्या त्या बोलण्याने माझ्या मनात भावना दाटून आली. आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव. मोनिकाची ती कोमलता मला वेड लावत होती. पण त्या सुंदर अनुभवाच्या क्षणीही माझ्या मनात रवीनाचा तो मेसेज घुमत होता. ती रात्री उशिरा परत येणार आहे, म्हणजे ती मला कधी भेटणार? रात्री 10:30 वाजता दाराची बेल वाजली. मोनिकाने घाबरून माझ्याकडे पाहिले. ती म्हणाली, "जिजू, ही रवीनाच असेल." मी पाहते ती दार उघडायला गेली आणि खरंच रवीना होती. ती आत आली आणि मला पाहून म्हणाली, "जिजू, तुम्ही अजून जागे आहात? मला तुमच्याशी बोलायचं आहे." "मोनिका, तू झोप ना, मी जिजूंना थोडं काम आहे." मोनिकाचा चेहरा पांढरा पडला. पण ती काही न बोलता तिच्या खोलीत गेली. रवीना मला म्हणाली, "जिजू, बाहेर व्हरांड्यात चला, थोडं खास बोलायचं आहे." माझा जीव घाबरला. पण मी तिच्यासोबत बाहेर गेलो. व्हरांड्यात मंद प्रकाश होता आणि रवीना माझ्यासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर तिचं ती विचित्र हसू होती. ती म्हणाली, "जिजू, तुम्हाला माहीत आहे ना, मला सगळं माहीत आहे. तुम्ही आणि मोनिका, तुमचं हे सगळं." माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी कसंबसं म्हणालो, "रवीना, तू काय बोलतेस? काहीच नाही असं." पण ती हसत म्हणाली, "जिजू, मला सगळं माहीत आहे. मी मोनिकाची बेस्ट फ्रेंड आहे. ती मला सगळं सांगते. पण काळजी नको, मी कुणाला काही सांगणार नाही. पण मला एक गोष्ट हवी आहे." माझ्या डोक्यात विचाराचं काहूर माजलं. तिला काय हवं आहे? ती पुढे म्हणाली, "जिजू, तुम्ही मोनिकाला जे सुंदर अनुभव देता, तसं मला पण द्या. मला पण त्या सुंदर वेळेचा अनुभव हवाय." तिच्या त्या बोलण्याने माझ्या डोळ्याचं पारण फिटलं. ही कसली मागणी आहे? मी तिला म्हणालो, "रवीना, तू काय बोलतेस? हे चुकीचं आहे." पण ती हसत म्हणाली, "जिजू, चुकीचं काय आहे? तुम्ही आणि मोनिका तर आनंदात आहात. मला पण थोडा सुंदर वेळेचा आनंद हवाय. आणि जर तुम्ही मला नाही म्हणलात तर मला सगळं सांगावं लागेल. तुमच्या बायकोला तुमच्या सासरी." माझा जीव घाबरला. रवीना मला ब्लॅकमेल करते. मी तिला म्हणालो, "रवीना, असं करू नको. मोनिकाला याचा त्रास होईल." ती हसत म्हणाली, "जिजू, मोनिकाला काहीच त्रास होणार नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिला सगळं सांगितलं आहे आणि ती तयार आहे." माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. मोनिकाला रवीनाने सगळं सांगितलं आणि ती तयार आहे म्हणजे काय? घाईघाईने मोनिकाच्या खोलीत गेलो. ती बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. मी तिला विचारलं, "मोनिका, रवीना मला काय काय बोलली? तू तिला सगळं सांगितलंस?" ती हळूच म्हणाली, "जिजू, मला माहीत होतं की रवीनाला सगळं कळेल. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिला सगळं सांगितलं. पण मी विचार केला नव्हता की ती असं काही मागेल." तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो, "मोनिका, आता काय करायचं? रवीना सगळ्यांना सांगेल असं म्हणते." मोनिका थोडा वेळ शांत राहिली आणि मग ती म्हणाली, "जिजू, रवीना मला खूप जवळची आहे. ती कुणाला काही सांगणार नाही. पण तिला पण तुमच्यासोबत सुंदर अनुभव घालवायचा आहे. मी तिला नाही म्हणू शकत नाही. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे." माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. मोनिका रवीनाला सामील करायला तयार आहे. मी तिला म्हणालो, "मोनिका, हे सगळं खूप गुंतागुंतीचं होतंय. जर आपण रवीनाला नाही म्हणालो तर ती सगळ्यांना सांगेल आणि जर आपण तिला सामील केलं तर हे सगळं आणखी बिघडेल." मोनिका हसत म्हणाली, "जिजू, काळजी नको. रवीना फक्त थोडा वेळ मागते. ती कुणाला काही सांगणार नाही आणि मी तिच्यासोबत आहे. आपण तिघे सुंदर वेळेचा अनुभव घेऊ." तिच्या त्या बोलण्याने माझ्या डोक्यात सगळं गोंधळलं. मोनिका खरंच असं म्हणते की ती रवीनाच्या दबावाखाली आहे? त्या रात्री रवीना पुन्हा माझ्या खोलीत आली. ती मोनिकासोबत होती आणि दोघीच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. रवीना म्हणाली, "जिजू, आता काळजी नको. मोनिका आणि मी सगळं ठरवलं आहे. आज रात्री आपण तिघे मिळून मजा करणार आहोत." माझा जीव घाबरला.
पण मोनिकाने माझा हात धरला आणि म्हणाली, "जिजू, रवीना माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती आपल्याला कधीच त्रास देणार नाही. चला आज रात्री आपण सगळे सुंदर वेळेचा अनुभव घेऊ." त्या रात्री माझ्या आयुष्यात एक नवं वळण आलं. मोनिका आणि रवीना दोघी माझ्यासोबत होत्या आणि आम्ही तिघे सुंदर अनुभवात हरवलो. रवीनाची ती हसू, मोनिकाची ती कोमलता आणि त्या दोघींचा तो प्रभाव, सगळं काही मला वेड लावत होतं. आनंदाच्या क्षणीही माझ्या मनात एक शंका होती. हे सगळे किती काळ चालणार? जर माझ्या पत्नीला किंवा सासरी याबद्दल काही समजलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा मोनिका आणि रवीना दोघी स्वयंपाकघरात हसत होत्या. पण माझ्या मनात एक विचित्र भीती होती. रवीनाच्या त्या ब्लॅकमेलिंगच्या धमकीने मला अस्वस्थ केलं होतं. मी मोनिकाला एकट्याला विचारलं, "मोनिका, रवीना खरंच कुणाला काही सांगणार नाही ना?" ती हसत म्हणाली, "जिजू, काळजी नको. रवीना माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती कधीच असं काही करणार नाही." पण माझ्या मनातील शंका गेली नव्हती. त्यात दुपारी मला माझ्या पत्नीचा फोन आला. ती म्हणाली, "तुम्ही कसे आहात? मी आणि बाळ उद्या घरी येतो." माझा जीव घाबरला. माझी पत्नी उद्या घरी येणार आहे. मग आता मोनिका आणि रवीनाचं काय होणार? मी मोनिकाला सांगितलं आणि तिचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, "जिजू, आता काय करायचं? दीदी येणार आहे." आणि रवीना ती बोलत असतानाच रवीना खोलीत आली आणि म्हणाली, "काय झालं मोनिका? जिजू, काही प्रॉब्लेम आहे का?" मी रवीनाला सगळं सांगितलं आणि ती हसत म्हणाली, "जिजू, काळजी नको. मी सगळं सांभाळेन. पण त्याआधी तुम्हाला अजून एकदा एक सुंदर अनुभव द्यावा लागेल." तिचं हे वाक्य ऐकून माझं डोकंच फिरून गेलं. रवीना नक्की काय करणार होती? ती माझी पत्नीला सगळं सांगणार होती का? आणि मोनिका, तिचं काय मत असेल यावर? माझं आयुष्य आता कोणत्या वळणावर येणार आहे हे सगळं काळच ठरवणार होता. हे सगळं पाहणार आहोत पुढच्या भागात. तर सगळ्यांनी रात्रीच्या गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवा.